माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावार्दितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दशकाठ समाज एक, पान क्रमांक 286 आणि ओवी क्रमांक 12. बहुत शास्त्री बहुत भेद मतास विरोध ऐसा करिता व्यवहार बहुत गेले. तर समर्थ सांगत आहेत की ह्या समासामध्ये देव दर्शन करून देत आहेत आपल्याला. अनेक शास्त्र आहेत म्हणून सांगितलेत, अनेक भेद आहेत, त्याच्यामध्ये मतांतर आहेत, अनेक विरोधक आहेत. अशा प्रकारे वादविवाद करता अनेक लोक आले, केला वाद आणि नाहीसे पण झाले. सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. हजारो मनुष्यात एखादाच खरा देव कुठला या संबंधी विचार करू लागला. एखादाच बर का, काय करत असतो खऱ्या देवाचा विचार, नाही तर बाकीच्यांना तर माहितच नाही. जे समाजापुढे आहेत नाही, त्यांनाच काय 12 गणेश देव बदलायचा. 12 गणेश काय करायचे, देव बदलायचे. कारण का माहित नाही ना. म्हणून महाराज म्हणतात एखादाच असतो हजारातून एखादा, या संबंधी विचार करू लागतो, ते जाणून घेतो आणि मनापासून प्रयत्न करू लागतो आणि खऱ्या देवाचं रहस्य त्यालाच कळून येत असतं. ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. महाराज सांगतात ठाई न पडे असे कसे म्हणता येईल, असं तो अहंकारामुळे म्हणू लागतो. या अहंकारामुळे देव बाजूलाच राहतो. जय गुरुदेव. साष्टांग आपल्या चरणी. हा, जय गुरुदेव. ओळी क्रमांक 26 पर्यंत होतर काल चालत. बरोबर, ठीक आहे. जय गुरुदेव. साष्टांग आपल्या. जय गुरुदेव. वायू पासूनी झाला वनी, वणी पासूनी झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली. आता समर्थ इथं सांगत आहेत आपल्याला की जो पोकळ अवकाश आहे, जिथं आकाश काहीच नाही असं भकास आहे, त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. कारण वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली. वायूपासून अग्नीची, आकाशापासून वायूची. कारण सगळ्यात मोठं भूत आकाश आहे बर का. त्याच्यापेक्षा वायू, कारण त्याच्यातून आकाशाच्या पोटातून वायू जन्मला, म्हणून आकाश काय झाला, आकाशाच्या पोटातून वायू जन्मल्यामुळे वायू काय झाला, लहान झाला. कारण 10 पट प्रत्येक भूत एका भूतापेक्षा काय आहे, 10 पट मोठं आहे बर का. आकाश सगळ्यात मोठं, त्याच्यापेक्षा 10 पट लहान वायू, वायूपेक्षा 10 पट लहान अग्नी, अग्नीपेक्षा 10 पट लहान पाणी, पाण्यापेक्षा 10 पट लहान पृथ्वी बर का. म्हणून वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले आणि त्या देवाची करणी ही अशी अघटित घडली.
उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली, ऐसे विचित्र कळा केली या नावदेव. उदकापासून पृथ्वी झाली आणि सृष्टी झाली. या खांबाशिवाय, आधाराशिवाय तिला उभारणी अशी उभारली कोण? ही पृथ्वी. अशी विचित्र ज्यांची कला आहे त्यालाच तर देव म्हणतात ना. असा असणारा देव. आणि म्हणून तर त्याला काय म्हटलेलं आहे? देवाला कला आहे त्याच्या अंगी. देवे निर्मिले हे शिती, तिचे पोटी पाषाण होती. तयासची देव म्हणती विवेकहीन. देवाने ही पृथ्वी निर्माण केली, तिच्या पोटीच दगड होतात आणि विवेकहीन माणसे त्यालाच देव म्हणतात. आता पृथ्वीच्या पोटातून दगडाची उत्पत्ती झाली, दगडाच्या मूर्तीला देव काय लोक काय म्हणतात म्हणले? देव म्हणतात. कोण म्हणत आहेत? समर्थ. कारण का बरं? विवेकहीनता आहे, त्यांच्याकडे विवेक नाही. जे पृथ्वीच्या पोटातून दगड निर्माण झाले ते देवाची मूर्ती कशी होऊ शकन? असा कधी विचार केलाय का? समर्थ म्हणतात का केला नाही? कारण विवेक नाही म्हणून. देव तर कसा आहे? देवाचं स्वरूप कसं आहे? देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव, ऐसा कोई असा असणारा तो भगवंत. आणि त्याला रूपात आणले. पृथ्वीच्या पोटातून जन्मलेले दगड आणि त्याच्यातून दगडाची मूर्ती बनवली आणि त्याला काही लोक देव मानत असतात. का? विवेक नसल्यामुळं. जो सृष्टी निर्माण करता, तोय सृष्टी पूर्वी होता, मग हे तयासी सत्ता निर्माण झाली. मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वी कुंभार असतोच की नाही? आणि ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे. तसा देव हा पूर्वीपासून आहे, पाषाण नंतर झाले म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेत बरं का. देव म्हणजे पाषाण नाही. कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसे देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. म्हणून इथं समर्थ सांगत आहेत आपल्याला की जसं म्हणले मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वी कुंभार असतो, ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नाही ना. तसा देव पूर्वीपासूनच आहे, पाषाण नाही. म्हणून सर्वथा पाषाण हा देव होऊ शकत नाही. मृत्तिकेचे सैल केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण ऐक केले तरी होणार नाही. आता मातीचे सैन्य केले, ज्यांनी ते केले ते करते त्या सैन्यापेक्षा वेगळे आहेत का नाही? ज्या मातीचे सैन्य केलेल्या जो कोणी पुरुष आहे तो त्या मातीच्या सैन्यापेक्षा वेगळा आहे ना. कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनविणारा कारागीर. त्यांना नंतर एक करू म्हटलं तर होतंय का? कुणाला? त्या कारागिराला आणि त्या मातीच्या पुतळ्याला एक करायचं ठरवलं, होते का एक? ते कसे होते? कार्य कारण एक करायचं आहे. आता काय सांगितलं? मातीची सैनिक आणि ज्यांनी केलेले आहे ते कारागिर. आता कारागिराला सैन्याला एक करता येईल का? स्पष्टता येते ना नाही करता येत म्हणून. तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही, एक कार्यकारणाचा विवेक भूता परता नाही. तथापि येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पाच भौतिक असल्याने तत्वतः एकच आहेत असे म्हणता येईल. कार्यकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो, म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही. खांबसूत्रीची बाहुली जेने पुरुषे नाचविली, तोच बहुली हे बोली घडे किवी. आता खांबसूत्राच्या बाहुलींना जो पुरुष नाचवतो तो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल बरं? तो नाचविणारा वेगळा आहे, ती बाहुली वेगळी आहे, पण त्या बाहुलीला ते म्हणता येते का? नाही म्हणता येत ना. तसं त्याप्रमाणे महाराज सांगतात,
छाया मंडपी हिची सेना सृष्टी सारिकीच रचना सूत्रे चाळी परी तो नाना व्यक्ती नव्हे. जसं अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पडून त्याची हालचाल दाखविली जाते चित्रांची, तसंच म्हणले सेवा दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि हालचाल करू दाखविणारे सूत्रधार नव्हेत. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते. आता बघा, अंधाऱ्या जागी पडदा लावला, त्याच्यावर नाना चित्रांची छाया पडत आहे, ती हलवल्या जाते. तिथं सेना दाखवल्या जाते, सैनिक दाखवले जातात, शिपाई दाखवले जातात, नाना व्यक्ती दिसतात, हालचाल त्यांची करून दाखविलेली जातात, ते सूत्रधार दाखवतात. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते, पण तिला काही खरं म्हणता येईल का? कसं म्हणता येईल खरं? चित्रपटात ती जी सृष्टी आहे तिला खरं म्हणता येईल का? दिसायला लागली आहे का नाही, आपल्यासारखीच दिसायली, सगळं बरोबर आहे, पण तिला सृष्टी म्हणता येईल का? नाही. तैसा सृष्टी करता देव परी तो नव्हे सृष्टी भाव, जेने केले नाना जीव तो जीव कैसेची. तर जसं सृष्टी करता देव हा त्या सृष्टीतील नसतो का नाही, ज्याने नाना जीव निर्माण केली तो जीव कसा असेल? मग ज्यानं जीवन निर्माण केले त्याला जीव कसं म्हणता येईल? नाही म्हणता येणार. जे जे जया करणे कारणे पडे ते ते तो हे कैसे घडे, म्हणून वायाची बापुडे संदेही पडली. जो कोणी जे जे करतो ते ते कार्य म्हणजे तो असे कसे घडून येईल बरं? कार्य करता हा कार्याहून भिन्नच असणार ना. लोक बापडे कारण नसता उगी संशय घेतात, संशयामध्ये पडतात, कारण लोकांना संशय घेण्याची काय असते? सवयच असते. सृष्टी ऐसेची स्वभावे गोपुर निर्मिले बरवे, परी तो गोपुर करता नव्हे निश्चय आता एका कारागिराने नाना प्रसंग दाखवले, देवालय बनवले, द्वारावर उंच गोपुर निर्माण केले, त्यातील देवाने व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्य सृष्टीत दिसतात तशाच केला, पण गोपुर आणि त्याचा करता नक्कीच वेगळाच ठरेल ना. एक आहे का नाही? वेगळा वेगळा. तैसे जग निर्मिले जेने तो वेगळा पूर्णपणे ऐक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश, त्याप्रमाणे हे जग ज्याने निर्माण केलेत ना तो त्या जगाहून पूर्णपणे वेगळा आहे. काही लोक मूर्खपणाने जग तोच जगदीश असे म्हणतात, पण नाही. एक जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्यासी कळा, तो सर्वांमध्ये परिनिराळा असोन सर्वी. थोडक्यात म्हणजे जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे. तो सदा सर्वत्र सर्वांमध्ये असून सर्वांहून निराळा आहे. सर्वांमध्ये तो आहे पण सर्वांपेक्षा वेगळा आहे. सर्वा गती राम देहाती एक म्हणले का नाही, सगळ्यामध्ये देव आहे, सगळ्यामध्ये राम आहे, पण घटक कसे भिन्न भिन्न आहेत. म्हणून भूताचा कर्दम यासी अलिप्त आत्मराम, अविद्या गुणे माया भ्रमू सत्तेची वाटे. म्हणून पंचमहाभूताच्या समुदायापासून महाराज सांगतात, पंचमहाभूताच्या समुदायाहून मिश्राहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. जसं आकाश आहे बरं का, सगळीकडे आकाश आहे व्याप्त, पण प्रत्येक वस्तूमध्ये जरी आकाश असलं तरी त्या वस्तूशी आकाशाचा काही संबंध आहे का? नाही ना, तो अलिप्त राहत असतो. पाण्यामध्ये आकाश नाही का? आहे, पण भिजलं का? नाही भिजलं का? अलिप्त आहे ना.
तसं महाराज म्हणतात, ह्या पंचमहाभूताच्या समुदायातून आत्माराम कसा आहे, सर्वस्वी अलिप्त. आणि ह्या मायेनच काय केलेले आहेत, तर हे सर्व, कारण माया जी आहे तीच काय करत आहे, बाकीच्यांना उत्पन्न करत आहे. आणि हाच तर काय मोठा भ्रम आहे, आणि तोच जीवाच्या ठिकाणी बसलेला आहे. भगवंत सर्वत्र आहे, सगळ्यामध्ये आहे, सर्वा घटी राम, सर्वांच्या हृदय देशी असणारा तो परमात्मा आहे. कुणाच्या ठिकाणी परमात्मा नाही, प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ओत प्रोत भरलेला भगवंत आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, सगळा विठ्ठलच आहे, पण दिसत नाही. का दिसत नाही? अविद्येचा पडदा आलाय. आणि हा पडदा काढल्याशिवाय आपल्याला भगवंत समोर दिसणार नाही. तो दिसतो फक्त हरीच्या दासाला, हरीची या दासाला. कारण का हरीचा भाव, हरीच्या दासाचा भाव तसा झालेला आहे, म्हणून त्याला तो भगवंत दिसायला लागलाय समोर. आपला भावच झालेला नाही, म्हणून आपल्याला काही बी दिसतंय, जगत दिसतंय. म्हणून पुढे म्हणतात, माया उपाधी जगडंबर आहे सर्व ही साचार, ऐसा हा विपरीत विचार कोठेच नाही. जगडंबर आहे मायेचं, मायेनं निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्य आहे असं वाटतंय का मिथ्या? असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येत नाही. कारण का, हे जगत सत्य आहे. कोणी सांगितलं? कोणत्या ग्रंथात निघाले की जगत सत्य आहे म्हणून? आतापर्यंत निघालं का अमुक अमुक ग्रंथामध्ये? नाही, अजिबात नाही. कारण जगत सत्य नावाची वस्तू नाहीच, ती मिथ्याच आहे. म्हणून सगळं मायेनं निर्माण केलेलं हे जगत पसारा सर्व काही सत्य आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कुठेही आढळून येत नाही, हे कळून घ्यायचं आहे. आणि आपण उगाच त्या संसाराला सत्य म्हणून बसायचं नाही. जसं ग्रंथकार सांगायले, जसं संत महात्मे सांगायले, त्याच्यावर आपल्याला आरूढ व्हायचे, सत्यत्व काढायचे, आसक्ती काढायची, तरच आपल्याला मोक्ष भेटणार आहे, अन्यथा नाही. आसक्ती सहित जर तुम्ही परमार्थ करत असताल, परमार्थ बी करायला, संसार बी करायला त्याच्यातली आसक्ती सुटत नसेल, कितीही परमार्थ केला तरी फेल आहे बरं का तो परमार्थ. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, जर आपल्याला खरंच आत्मस्वरूपाची प्राप्ती त्याच्याशी लीन व्हायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? आसक्ती सोडावं लागेल. म्हणून जग मिथ्या साच आत्मा सर्वापर, जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापुनी असे. म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे. आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे बरं का. त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. आतमध्ये तो, बाहेर तो, पिंडात तो, ब्रह्मांडात तो. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसरा, हरिविन सारा व्यक्त ब्रह्म. कोण आहे? सगळं हरीचे. आतमध्ये हरी, बाहेर हरी, हरीचे हरी नाही दुरी. सगळा कोण? हरीचे. पण सगळा हरी आहे हे आम्हाला न दिसण्याचा परिणाम आहे ना. का नाही दिसायला? अविद्येमुळे. का? जगडंबर आहे अविद्येचं, आणि त्याच्यामुळे आम्हाला आहे तो परमात्मा स्पष्टपणे दिसत नाही. म्हणून इथं सांगायला लागलेले आहेत, जो परमात्मा आहे तो परमात्मा कसा आहे? अगदी सगळीकडे व्याप्त आहे, हा भाव करायचा आहे.
एकदेशी परमात्मा नाही, मग बहुदेशी परमात्मा आहे. अहो परमात्माचे दुसरं काय, जसं सोन्याचे अलंकार आहेत बरं का, सोनचे, पण आपण अलंकार पाहतो का नाही? नाही हो, झुंबर येत ना ते, नाही हो, नेकलस येतो, आहे सोनच, सोनं म्हणतो का? नाही, ते अलंकाराचं नाव घेतो आपण. तसा सगळा परमात्मा आहे, पण आपण परमात्मा म्हणतो का नाही म्हणत, आपण त्या जागेचं नाव घेतो. म्हणून समजून घ्यायचे, कळून घ्यायचे, कारण वाटते तेवढा सोपा नाही परमार्थ बरं का. आपल्याला वाटते ना तेवढा सोपा परमार्थ नाही. म्हणून तर परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ हा सुळावरची पोळीच आहे. ऐकायला सोपं वाटतं, पण बाणायला खूप अवघड आहे. आणि जो एखादाच अद्वैत कुसरी म्हणले नाही, एखादा बहादूर असतो, अंगावर बांधून घेतो. परीक्षा सगळेच देतात, पास सगळे होत नाहीत. पहिला नंबर सगळ्यांचा येतो का? नाही येत, एखादाच असतो. कारण का? जिज्ञासू आहे ना तो, त्यानं सर्वस्व त्याला अर्पण केलं म्हणून झालाय. तसं जो सर्वस्व भगवंताला अर्पण करत, वाणी भगवंताला अर्पण, इंद्रिय भगवंताला अर्पण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतकरण, देह सगळं भगवंताला अर्पण. पाहिन तर डोळ्यानं देवाचं रूपच, ऐकन तर देवाचंच गुणगान, आहे का नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आला पाहिजे, कारण हे भगवंतासाठीच आहे. असा विचार करणं लागेल आपल्याला. म्हणजे का? भगवंत प्रगट होईल ना, नाही तर भगवंत होणं शक्य नाही. असा भगवंत करणं शक्यच नाही, मग ते शब्दच राहील. अनुकरण करणं लागल, अनुकरण केल्याशिवाय भगवंत प्राप्त होणं शक्यच नाही. शब्दामध्ये किती जरी म्हणला मीच परमात्मा आहे, मीच परमात्मा आहे, मीच परमात्मा आहे, आहे का नाही, तरी सुद्धा महाराज म्हणतात मीच परमात्मा आहे, म्हणता 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 देहावर येते. काय येते देहावर? याचा कधी विचार केलाय का? कारण का? आसक्ती सुटली नाही ना. जोपर्यंत आसक्ती सुटणार नाही तोपर्यंत ह्याच्यापेक्षा बाजूला पण निघणार नाही. ज्याच्यावर आसक्ती आहे ती सोडावी लागते. म्हणून पुढे म्हणतात, जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वाच्याही पलीकडचा आहे. त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. तयास म्हणावे देव एरहे अवघेची वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदाची हा, त्यालाच देव म्हणावं. इतर सर्व दृश्य आहे ते मिथ्या आहे, असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे. जे दिसायले ते दृश्य आणि आत बाहेर व्यापून असलेला भगवंत, अंतरात्मा, तो भगवंत आहे. पदार्थ वस्तू नाशिवंत तये हेतो अनुभवास येत, या कारणे भगवंत परम. पदार्थ वेगळा. आता महाराज म्हणतात दृश्य सृष्टी तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत. हे दृश्य जे दिसायला लागले ना आपल्याला, ते सगळं कसं आहे, एक दिवस नाश पावणार आहे. आपल्या देखत कितीतरी नाश पावलेले आहे आतापर्यंत, पण आपण ते विसरून जातो. ते नुसतं आठवणी असतात त्या, पण ते गेलेले असते ना, नाश पावलेलं असते ना. तसंच प्रत्येक जगतामधली वस्तू जी आहे ती नाश पावणारीच आहे. म्हणून त्या निश्चित आजची वेगळी जाणार आहे. रोजची चालली का राहिली? रोजची चालली. त्याच्यामध्ये फक्त काय व्हायला लागलेलं आहे, थोडस बदल. देवन विमळ आणि अचळ, शास्त्र बोलती सकळ, तया निश्चळ. निश्चळ असं संचळ, म्हणून हे सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मळ आहे, निश्चल आहे. त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणायचं नाही. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसे बोलता दुरिता आला,
का येऊ नये, देव आला देव गेला देव मेला आणि देव उपजला, कधी म्हणायचं नाही. तसं म्हणणे महाराज म्हणतात, आता देव आला देव गेला देव उपजला आणि देव मेला असं कधी म्हणू नये. तसं म्हणण्याने पाप मात्र पदरात पडते म्हणले. कारण आरोप व्हायले ना, बहुदेशी असणारा, सर्वत्र असणारा एक दिशी आणून ठेवला म्हणून. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वता, देव अमर ज्यासी सत्ता त्यासी मृत्यू कैसाची, आत्मा रामाला कधीही जन्म मरण नाही. त्याच्या सत्तेनं इंद्रादी देव अमर झालेले आहेत. त्याला मृत्यू कसा येईल? म्हणून उपजणे आणि मरणे, येणे जाणे, दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे. तो कारण वेगळा. आता जन्मणं मरणं, येणं आणि जाणं अथवा दुःख भोगणं हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालत असतं. तोच सर्वांचं कारण आहे, म्हणून तो या सर्व कारणाहून वेगळा असतो. जे कार्य आहेत ना त्याच्यापेक्षा भिन्न असणारा हा भगवंत. अंतःकरण, पंचप्राण, बहुतत्वी, पिंड ज्ञान या सर्वात आहे चलन म्हणून देव नव्हे. आता बघा महाराज म्हणतात, अंतःकरण, पंचप्राण, अनेक तत्वासहित पिंड ज्ञान सर्वांमध्ये बदल होतो का नाही? होतो ना. लहानाचे मोठं झालं बदल झाला का नाही? अजून वृद्ध अवस्थेकडे चाललो, बदल होणार का नाही? होणार. म्हणजे ज्याचा नाशच होत नाही त्याला देव म्हणायचं, ज्याचा नाश होते त्याला देव म्हणता येईल का? नाही. एवं कल्पने रहित तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. इंद्रादी देवाचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची सांगतात, त्या देवपणाची मात बरी कल्पने रहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही. तव शिष्यापेक्षिले तरी कैसे ब्रह्मांड केले, करते पण कारण पडिले कार्यामध्ये. आता हे ऐकून शिष्याने महाराज म्हणतात आक्षेप घेतला. काय घेतला बघा? कार्य करता करता हा कार्यमय झालेला असतो, तरी निर्गुण ब्रह्माचे ब्रह्मांड केले असे म्हटलं, मग निर्गुण ब्रह्मच सगुण झाला असे म्हणावं लागेल ना महाराज. तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगा. कारण कार्य करताना करता हा कार्यमय झालेला आहे ना. कार्य जे करू लागतो तो कार्यमय होतो. तसं निर्गुण ब्रह्मांड केलं म्हणल्यावर त्याला निर्गुण ब्रह्माच्या ऐवजी सगुण म्हणावं लागेल आम्हाला, असा प्रश्न. द्रष्टे पण द्रष्टा दृशी जैसा पडे अनयासी, करते पण निर्गुणासी गुण तैसे. आता ह्या द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असला, द्रष्टा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असेल, नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. तसंच आहे ना हो. कारण ब्रह्मांडाचा करता निर्गुण म्हटलं तर त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कोठून आले? प्रश्न. ब्रह्मांड करता कवन कैसे त्यासी ओळखन, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. मग ब्रह्मांडाचा करता कोण आहे त्याची ओळख कशी पटवून घ्यावी? देव सगुण आहे का निर्गुण आहे हे सर्व आपण मला समजावून सांगा, असं शिष्य समर्थांना म्हणत आहे. ब्रह्मांडाचा करता कोण? कोणी निर्माण केले ब्रह्मांड? त्याची ओळख कशी पटवून घ्यायची? देव सगुण का निर्गुण हे मला सांगा, असे प्रश्न केलेत. एक म्हणती त्या ब्रह्मांड ते ईशा मात्रे सृष्टी करते त्या परते कोण आहे? कोणी एखादा म्हणतो की ते इच्छा मात्रे करून
सृष्टी उत्पन्न करते. त्याच्या खेरीज सृष्टीचा करता दुसरा कोणीच नाही. आता असो हे बहुबोली सकळ माया कोठून झाली. ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी आता. एक म्हणती त्या ब्रह्मा ते इच्छा मात्रे सृष्टी करते. दृष्टी करते त्या परते कोण आहे. कोणी एखादा म्हणतो की हे ब्रह्म इच्छा मात्रे करून सृष्टी उत्पन्न करतं. त्याच्या सृष्टीचा करता दुसरा कोणी नाही. असो आता ही अधिक बोलणे राहू दे. हे स्वामी हे सर्व माया कोठून आली. आता आपण मला समजावून सांगावं. आणि सांगितलंच पाहिजे. ऐसे ऐकोनी वचन वक्ता मने सावधान पुढील समासी निरूपण सांगिले. शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणतो की पुढील समासात त्याचे निरूपण केले आहे जाईल. सावधपणे ऐका. पुढे ते हेची निरूपण विशद केले श्रवण. जेणे होय समाधान साधकाचे. पुढे महाराज म्हणतात हेच निरूपण केलेले आहे. ते मन एकाग्र करून केल्याने साधकाचे समाधान होते. म्हणून मन एकाग्रता पाहिजे. एकाग्रतेशिवाय कोणचंही ज्ञान होणं शक्य नाही. मन शुद्धता पाहिजे, त्याला शुद्धता पाहिजे. त्याच्याशिवाय परमात्मा हाताला लागणार नाही. इति श्रीदास पदे गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला समाप्त. दुसरा समास सूक्ष्म अशंका त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पण ते उद्या अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च स्तोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राण संज्ञो न वे पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायु चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेष रागो न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोजन्य भोक्ता चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरु नैव शिष्य चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. सद्गुरु मोरेताई महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्त जनों की जय. आज की आनंद की जय. सर्वांना जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई. सर्वांना जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी.
जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेव हरी रामकृष्ण हरी सर्वांना. सर्वांना. जय जय रामकृष्ण हरी ताई. जय श्रीराम. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी राम हरी राम. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी कुंदाताई. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. काल झुंबडताईच्या गावाला होतं काय इथं प्रवचन ताईचं. हा होत काल. हा टाकलंय की त्यांनी पोस्ट. हा. बघायला